जे पालिका सदस्य असतील व नसतील अशा व्यक्तींमधून परिवहन सदस्य नेमायचं आहे. मी हा मताच टाकत आहे. जर पालिका सदस्य हवेत तर किती जण मत टाकतायत? पालिका सदस्य मधून परिवहन सदस्य हवेत तर किती जण मत देत आहेत? मताच टाकत आहे. पालिका सदस्यांव्यतिरिक्त सदस्य परिवहनचे असावेत अशा सदस्यांनी हात वर करा. पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य असावेत हे बहुमताने मंजूर होत आहे. मी सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती करते की आपल्या माध्यमातून 12 सदस्य आपल्याला परिवहनवर घ्यायचे आहेत. तर आपण जी नावं सुचवाल अनुभवी अशी व्यक्तिमत्व तर आपल्या माध्यमातून ती नावं सुचवण्यात यावी. सचिव विभागाला माझी विनंती आहे की जी नावं सुचवली जातील ती नावं सूचक आणि अनुमोदकासहित आपण नोंद करावी. सन्माननीय जयवंत सुतार साहेब, महापौर महोदय, उपमहापौर महोदय, आयुक्त महोदय, सन्माननीय सर्व सदस्य, आपण या सभागृहामध्ये जो विषय त्या ठिकाणी ठेवला गेला त्या अनुषंगानं मी या ठिकाणी हनुमंत कोंडेवा रोडे याचं या ठिकाणी नाव सूचित आहे. हनुमंत कोंडेवा रोडे हे वाहतूक विभागामध्ये गेल्या 20 वर्ष त्यांनी कार्यरत आहेत आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे. मी पुन्हा एकदा परिवहन समिती सदस्य म्हणून हनुमंत कोंडेवा रोडे याचं मी नाव सूचित आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय माजी महापौर जयवंत सुतार साहेब यांनी जे नाव सुचवले हनुमंत कोंडेजी, सन्माननीय माधुरी सुतार अनुमोदन देतात. सन्माननीय सदस्य आपल्या सभागृहाच्या माध्यमातून आलेला आहे की सन्माननीय सदस्य तुम्ही नावं सुचवा. तुम्ही जे फॉर्म भरलेले त्यांची नावं तुम्ही सुचवा. हो जेडी साहेब, तुम्ही सिनियर आहात, तुमच्या अंतर्मनाला विचारा. हे हिताची अधिकाऱ्यांचा सन्मान ठेवतोय आणि त्यांनी सूचना करावी आपण सूचित केलेलं नाव आपण घेण्यात येणार आहे. लगेच कसं काय एक नाव आपल्याकडे आलेलं आहे. दुसरं सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून येणारी नावं सुचवावी. महापौर महोदय, महापौर महोदय, मी सूचना टाकलेली आहे. सूचक मी केलेलं आहे त्या पंतप्रधानाला टाकावं. काय चाललंय? कारभार करायचं असेल तर करा. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण जी नावं आपण सुचवाल ते आपण विनंती करावी की ज्यांचे फॉर्म भरले, ज्यांचा फॉर्म भरलाय त्यांचे जे सूचक होते त्यांनीच मांडायचे आहे. ज्यांचे फॉर्म भरल्यात त्यांचेच सूचकांनी नाव मांडायचं आहे. कायदा कुठल्या कायद्याने असं ठरवलंय?
28 महापालिकेची 25 वर्ष सन्माननीय सदस्यांनी आपल्या माध्यमातून भरलेल्या फॉर्मची नावं सुचवावीत आणि तुम्ही एकाच ठिकाणी बघू नका, कायद्याचे पायमल्ले होतोय. सभागृह कायद्याने चालू आहे. आपल्याला कायदा महापौर तुम्ही 15 वर्ष आहात, 15 वर्ष असं सन्माननीय सदस्य आपल्याला कायदा मी शिकवायची गरज नाही नाहीये. ना. 25(2) प्रमाणे आपण सदस्य पालिका सदस्य की पालिका व्यतिरिक्त हे मत तुम्ही आज निर्णय घेता, आज डिक्लेअर करता सदस्य पालिका सदस्य व्यतिरिक्त जर आहे तर 31 लागू होत नाही आणि आपल्याला इथं मतमोजणी टाकण्यात कायदा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वाचलाय साहेब. महानगरपालिका अधिनियमामध्ये लिहिलेलं आहे 25(2) प्रमाणे जर पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य असतील तर 31 लागू होत नाही आणि आपल्याला मतांची हातात लागतील. आपल्या पसंतीचं जे नाव आहे ते आपण सुचवावं. आपल्या सूचनेप्रमाणे आपण नाव सुचवावं आणि अनुमोदन द्यावं. सचिवांकडून उत्तर मी इथं अध्यक्ष सभाध्यक्ष म्हणून मी बसले आणि मी तुम्हाला सांगते की कायद्याप्रमाणे आपण 31 लागू करू शकत नाही कारण आपले सदस्य पालिका सदस्यांव्यतिरिक्त आहेत आणि मग आपण जे फॉर्म भरले ते नावं सुचवा आणि अनुमोदन द्या. पण मॅडम तुम्ही नाव भरायसाठी आम्हाला सूचना दिलेली होती ना, सूचना कशाला दिलेल्या होत्या? सचिव विभागाकडून सूचना का आलेल्या? अर्ज करण्यासाठी तुम्ही ठराव टाका, तुम्ही तुमचं पास करून घ्या, आम्ही आमचा विरोध करू. का होत ना दुसरं काय आम्हाला झगडत बसण्यामध्ये आम्हाला वेळ नाही घालवायचा. तुमचा पण वेळ नाही घालवायचा. तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, आम्हाला फक्त मताला टाका, आम्ही विरोध करू. चला सन्माननीय सदस्य आपण बसून घ्या. सभागृह कायद्याने चालू आहे. कायद्याने चालू आहे. आम्ही हेच विनंती करतो, तुम्ही मताला टाका, तुम्ही तुमच्या पद्धतीने मताने करा, आम्ही आमचा विरोध करतो. कशाला मग झगडत बसायचं कारण आहे? त्याला टाका ना मताला, तुम्ही घ्या. नाव घोषित करा. आम्हाला काय बसायचंय? आम्हाला काय बसायचंय? आम्हाला काय तुम्ही आम्हाला कोणी शिकवायचं? सन्माननीय सदस्य आपण सभागृहात आहे. इकडे असं नाही म्हणायचं. हा मग पंख नाही हलवायची. सन्माननीय सदस्य आपण एकमेकांना उद्देशून काही बोलू नका. सभाध्यक्ष म्हणून मी बसले. गप्प बसवा. मग हो माहित आहे पालखी नका घेऊ द्या. सन्माननीय सदस्य आपण बसून घ्या. कायद्याप्रमाणे सभागृह चालू आहे. महाराष्ट्र अधिनियम आपण कायदा वाचून बघा. 31 प्रमाणे आपण कायदा वाचून बघा, आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. नाही तुम्ही टाका मताला आणि आमचा पाणी द्या. सन्माननीय सदस्य बसून घ्या. तुमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सभा चाललेलं आहे त्या पद्धतीने जे चाललेलं आहे हे बरोबर नाही, म्हणून आम्ही उभा आहोत. तुम्हाला मताला टाकायचं आहे, तुम्ही तो मताला टाका. आम्हाला विरोध करायचा आहे, आम्ही विरोध करू. बाबा विषय संपून जायचा. सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व नगरसेवक, मी सभागृहामध्ये राजश्री कातकरी यांचं या ठिकाणी नाव सुचवत आहे. संबंधित सदस्यांना परिवहन व्यवस्थेचं हे 5 वर्षाचा अनुभव असल्या कारणाने या ठिकाणी मी सभागृहाला परिवहन समितीसाठी राजश्री कातकरी यांचं नाव सुचवत आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, आयुक्त महोदय, या ठिकाणी सपना गावडे यांनी जे नाव सुचवलेलं आहे त्याला मी स्वातीतर्फे अनुमोदन देत आहे. सभागृह कायद्याप्रमाणे चाललेलं आहे. आपल्याला कायदा माहिती नाहीये. कायद्याचा नियमाचा उल्लंघन करणाऱ्या
हॅलो हॅलो काय चाललंय, काय बाजार चाललाय, हा सभागृह आहे का मार्केट आहे, महापौर आहे हो, तुम्ही सज्ञान आहात का? मच्छी मार्केट आहे का? माईक कोणी बंद केलं? माईक चालू करा. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, मी श्रीमती शीतल श्रीपत भोईर यांचं नाव परिवहन समितीच्या सदस्यपदासाठी सुचवत आहे, कारण त्यांनी गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खाजगी परिवहन क्षेत्रातही परिवहन क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे मी सन्माननीय सचिव अधिकारी सचिव जी नावं येतात ती तुम्ही नोंदून घ्या आणि सूचकांमध्ये तुम्ही फळापासून गेला कशाला म्हणताय? त्यामुळे मी श्रीमती श्रीपत भोईर यांचं सन्माननीय सदस्य सन्माननीय विरोधी पक्षनेते आपल्याकडून मला अपेक्षा होती की आपण शांतपणे ही प्रोसेस होऊ द्या. शीतलताई भोईर यांच्या नावाला जो अंजलीताई मॅडम त्यांनी जो अनुमोदन दिलं त्याला गळा घोटणाऱ्या माईकचा आवाज वाढवा, माईकचा आवाज येत नाहीये. नमस्कार सभागृह महोदय, मी श्रेया सुदर्शन जिरगे आपणास विनंतीपूर्वक सांगू इच्छिते. राहुल चंद्रकांत शिंदे हे ऐरोली नगरीत सामाजिक क्षेत्रात अनेक दिवसांपासून काम करत आहेत, समाजसेवक म्हणून परिचित आहेत. तसेच कामगार क्षेत्रात त्यांनी नवी मुंबईत महापालिकेत अनेक कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क, समान काम, समान वेतन व अन्य गोष्टींसाठी लढा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी एका नामवंत कंपनीसाठी व्यवस्थापक म्हणून देखील काम पाहिले आहे. तरी राहुल चंद्रकांत शिंदे यांचे परिवहन समिती सदस्यपदी सभागृहाला नाव सुचत आहे. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, या ठिकाणी परिवार सदस्यासाठी राहुल शिंदे यांचं श्रेया सदस्य आपल्या सभागृहाचे सदस्य श्रेया दुर्गेताई यांनी ज्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यास मी अनुमोदन देत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. कायद्याप्रमाणे सभागृह चाललेलं आहे. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, सभागृहातील मान्यवर सदस्य, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज मी परिवहन समितीच्या सदस्यासाठी अभिजित प्रकाश पेडणेकर यांचे नाव सूचक म्हणून या सभागृहासमोर प्रस्तावित करत आहे. श्री अभिजित प्रकाश पेडणेकर हे कॉमर्स पदवीधर असून त्यांनी MBA HR पदवी केलेली आहे. कंटेनर ट्रान्सपोर्ट क्षेत्रात त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. तसेच कामगार क्षेत्रात त्यांची तब्बल 15 वर्ष नोकरी करून मनुष्यबळ व्यवस्थापनाचा समृद्ध अनुभव त्यांना मिळालेला आहे. हेवी व्हेकल क्षेत्रातील मेंटेनन्स तसेच ड्रायव्हर व्यवस्थापनाचे त्यांनी प्रत्यक्ष काम केलेले आहे. मोठ्या परिवहन व्यवस्थेमध्ये तांत्रिक बाबी, शिस्तबद्ध कार्यपद्धती, सर्व नियंत्रण, वाहनाचे नियंत्रण, देखभाल आणि चालकाची प्रभावी व्यवस्थापन कामाचे यांचा व्यवस्थित सखोल अनुभव आहे. त्यांची शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रात कंपनीसोबत कार्य करताना वाहन संस्थापन, देखभाल प्रणाली आणि कर्मचारी समन्वय या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळे परिवहन व्यवस्थेतील प्रत्यक्ष अडचणी व उपाययोजना यांचे त्यांना चांगले ज्ञान आहे. महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेचा सक्षम अनुभवी आणि तांत्रिकदृष्ट्या समस्यांची आवश्यकता आहे. मी पेडणेकर यांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकीय दृष्टिकोन समितीचा निश्चितच अधिक समक्ष
सन्माननीय आयुक्त, सर्व सदस्य. मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती पदासाठी सूचक श्री अभिजित पेडणेकर यांचे नाव प्रस्थापित केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, नागरिकांशी असलेले वास्तवपूर्वक संपर्क आणि जबाबदारी काम करण्याची वृत्ती लक्षात घेता या पदासाठी योग्य व सक्षम उमेदवार आहेत असे माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय सर्व सभागृह, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकाचे सर्व प्रेक्षक वर्ग, महापौर महोदया, मी या ठिकाणी श्री विकास पुंडलिक झंझार हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एक सामाजिक कार्यकर्ते असून ईश्वरनगर या क्षेत्रामध्ये, नवी मुंबई क्षेत्रामध्ये त्यांनी विविध सामाजिक कार्य केली आहे. ईश्वरनगरमध्ये ईश्वर संस्था या संस्थेच्या माध्यमातून त्याने अनेक सामाजिक कार्य करून परिसरामध्ये संस्थेच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी संघटित करून बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना ते नेहमीच आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून करत असतात. असे विकास झंझार हे या ठिकाणी परिवहन पदावर गेले अनेक वर्ष ते त्या काम करत आहेत. मातुशाया इंटरप्राइजेस येथे परिवहन व्यवस्थापक या पदावर त्यांनी काम केलेले असून वाहनाचे नियोजन व मार्ग व्यवस्थापनाची जबाबदारी चांगलीरित्या त्यांनी पार पाडलेली आहे. म्हणून त्याला परिवहन समितीवर या ठिकाणी सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करावी असे या ठिकाणी मी त्याचं नाव सूचित करत आहे. सन्माननीय महापौर साहेब, अनुमोदन. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर महोदय, आयुक्त महोदय आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, लोकशाहीचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणारे माझे बंधू, पत्रकार तसेच प्रेक्षक आणि सर्व प्रेक्षक. मी विकास पुंडलिक झंझार हे नवी मुंबईतील समाजसेवक आहेत. त्यांनी खूप सामाजिक कामं केलेली आहेत. तसेच ट्रान्सपोर्टमधील परिवहन विभागाला देखील त्यांचा खूप मोठा 7 ते 8 वर्षांचा मोठा अनुभव आहे आणि ते सामाजिक संस्थेमार्फत देखील ते सामाजिक कामं करत आहेत. त्यामुळे मी या नावाला अनुमोदन देत आहे. धन्यवाद. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, मी यशपाल सिद्धराम मोहोळ हे नाव सुचवित आहे. ते उच्च शिक्षित वकील असून मागील 15 ते 20 वर्षाचा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मधील प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. तसेच त्यांनी दलित विकास सेवा संघ या सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत. तसेच गेल्या 10 वर्षापासून मैत्री छाया इंटरप्राइजेस येथे परिवहन कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेले आहे. त्यांनी परिवहन व त्यासंबंधी उद्भवणाऱ्या कायदेशीर वादाचे निराकरण करून सर्व कायदेशीर बाबी कार्यक्षमतेने हाताळल्या. त्या संबंधित शासकीय नियामक प्राधिकरणाशी संबंध साधून मार्गदर्शन केलेले आहे. तसेच वेळप्रसंगी आपली जबाबदारी निष्ठेने व शिस्त पद्धतीने पार पाडली आहे. धन्यवाद. मॅडम तुम्ही अनुमोदन द्या. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सदस्य, मी श्रीमती सुरेखा नरभागे मॅडम यांनी सूचित केलेले नाव श्री ॲडव्होकेट यशपाल सिद्धराम मोहोळ हे उच्च शिक्षित वकील असून त्यांनी अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवले आहेत. यानुसार मी त्यांना अनुमोदन देत आहे. धन्यवाद. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय प्रेक्षक वर्ग आणि सन्माननीय पत्रकार बंधूंनो, मी कुणाल प्रकाश महाडिक याचं त्यांचं नाव सुचवित आहे. ते उच्च शिक्षित आहे, समाजसेवेचं त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि
ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये त्यांचं व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत ते म्हणून मी त्यांचं नाव सुचवित आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, श्री प्रदीप जवस यांनी सुचवलेल्या नावाला श्री कुणाल माडिक यांच्या नावाला मी अनुमोदन देत आहे. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, सन्माननीय पत्रकार बंधू, सन्माननीय प्रेक्षक वर्ग, मी कोपरखैरणे विभागातून परिवहन समिती सदस्य म्हणून तीर्थ मारुती सकपाळ यांचं नाव आपल्याला सुचवित आहे. तीर्था मारुती सकपाळ शिक्षण करीत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करीत आहेत. त्यांच्याकडून वैद्यकीय शिबिर बोला तर आवाज दे महापौर मॅडमची काय